श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. आज आहे संकष्टी चतुर्थी. श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्यामुळे ह्या संकष्टीलाही तर खूप महत्त्व आहे. जसं आपण अंगारकीला कशी पूजा करतो, उपवास करतो, तसंच ह्या संकष्टीला पण आपल्याला बाप्पांची तशीच पूजा करायची आहे. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मी काय काय सेवा केली, कशी केली आणि पंचामृत कसं बनवते मी, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता पहिला मी पूजेला जे साहित्य लागणार आहे ते सगळं साईडला काढून एका ताटात घेते. दुर्वा, लाल फुलं, आता जास्वंदीचं फूल हवं आहे पण मला नाही भेटलं तर मी लाल फूल घेतलं, जानवं, परत अभिषेकसाठी पाणी, गुळ खोबऱ्याचा नैवेद्यासाठी गुळखोबरं, संध्याकाळी आपण मोदकाचं नैवेद्य दाखवणार आहोत, आणि अभिषेकसाठी पाणी. आणि आता आपल्याला कापसाचं वस्त्र बनवायचं आहे. त्यासाठी मी कापूस बघा, मी घरीच आपण बनवू शकतो. जर तुम्ही विसरला असाल घ्यायला किंवा नाही, मार्केट थोडं लांब आहे, तर तुम्ही घरीच पटकन असं बनवू शकता. पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याने मी जसं करते तसं तुम्हाला थोडं थोडं गॅप सोडून करायचं आहे. तुम्ही 11 मणीचं किंवा 21 मणीचं करू शकता. आता मी 11 मणींचं करते कारण माझ्याकडे जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती छोटी आहे. त्यानंतर जे साईडचे पॉईंट्स असतात राहिलेले त्याला आपल्याला जॉईंट करायचं आहे आणि मग त्याला हळदी कुंकवाची बोटं लावायची. सुक्कच लावा, ओले करायची गरज नाही, कारण आपण पाण्यानेच ते बनवलेलं असतं तर पटकन ते लागून जातं. अशा प्रकारे आपल्या वस्त्राची माळ रेडी आहे. आता पंचामृतसाठी मी पहिला दूध घेते. दूध थोडं जास्त घ्यायचं आहे. दही आपल्याला थोडं कमी घ्यायचं. दही आपण बरोबर दूध आणि दही सारखं टाकलं ना तर ते खूप घट्ट होतो पंचामृत. तर पहिला आपल्याला दूध, मग दही, मग त्यात 1 चमचा मध, साखर, तूप हे सर्व टाकून छान मिक्स करायचं आहे. आता काही लोक काय करतात, सर्व वेगळं वेगळं टाकतात. म्हणजे दूध पहिला टाकतात, मग दही टाकतात, मग साखर आणि मध. तसं नाही करायचं आपल्याला. 5ही पदार्थ छान मिक्स झाले पाहिजेत. तुम्हाला माहीत आहे सत्यनारायणच्या पूजेला पण पंचामृतचं किती महत्त्व आहे. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला पंचामृत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे, नाही तर काय होतं, साखर आहे ना ती खालतीच राहते, ती व्यवस्थित विरघळत नाही आणि मिक्स नाही होत दुधासोबत. त्यामुळे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपला पंचामृत रेडी आहे. आता मी एका ताटात सर्व घेते, कारण काय होतं मग आपण विसरतो आणि सारखं सारखं उठायला लागतं. आता मी अभिषेक करते गणपती बाप्पांना. 11 वेळेला आपल्याला ओम गण गणपती नमः मंत्र जप करायचा आहे. पाण्याने पहिला 11 वेळेला करायचं आहे, मग पंचामृतने आणि परत पाण्याने आपल्याला मूर्तीला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना सुद्धा तुम्हाला ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्ष वाचून अभिषेक करू शकता. आता मूर्तीला स्वच्छ पुसून आपल्याला बाप्पांना त्यांच्या जागेवर ठेवायचे आणि मग त्यांना सिंदूर लावायचं आहे. त्यांना प्रिय आहे सिंदूर, हळदी, कुंकू, अक्षदा. मग नंतर त्यांना आपण जे जानवं आणले ते लावायचे. त्यानंतर आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचे. त्यानंतर बाप्पांना
गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करून घ्यायची आहे. ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयामदेवः भद्रं पश्चिमाक्षवीर्यजत्राः स्थिरयङ्गे सुष्ठुवासस्तुन्ति विषमदेवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति न ब्रह्मस्पतिं ददातु ॐ शान्ति 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 ॐ नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वं खण्डं ब्रह्मासि तौ साक्षादात्मा नित्यं नित्यं वच्मि सत्यं वच्मि औवक्ष्मैषाय नमः नारदुवाच प्रणम्य शिरसा देवो गौरीपुत्र विनायक ॐ गं गणपते नमः 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 ॐ गणपती बाप्पा मोरया सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची उर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर राशी सकाळची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी माझं रुटीन चालू झालं. मी मोदक बनवले होते बाप्पांसाठी, बाप्पांचा फेवरेट मोदक. तर छान तूप घातलं, मग त्यात गूळ घातलं आणि गूळ थोडं मेल्ट झाल्यानंतर ओलं खोबरं किसलेलं घातलं आणि छान त्याला परतून घेतलं मस्त ब्राऊन होसतं. नंतर वेलचीची पूड टाकली आणि परत छान मिक्स करून घेतलं आणि साईडला काढून घेतलं. तांदळाच्या पिठाला सुद्धा छान उकड घेऊन छान कणिक मळून घेतलं. त्यानंतर मी मस्त मोदक बनवायला लागले. थोडंसं हाताला तेल किंवा पाणी लावून घ्यायचं म्हणजे कसं पीठ चिपकत नाही. आता तुम्ही बघू शकता माझ्या हाताला ना पीठ चिपकत होतं. तर असं छान मोदक बनवलं. आपण छान नैवेद्य बनवून घेतलं. मोदक बनवलं, वरण भात, बटाट्याची भाजी आणि बटाट्याची भजी. त्यानंतर कारण मला जायचं होतं मंदिरात, पटापट काम आटपून. आता बघा मी मोदक किती छान बनवलेत आणि एका ताटात काढून ठेवलेत. आता मी यांना स्टीम करणार. आता आम्ही चाललो मंदिरात. बघा चिन्मय पण तुम्हाला हाय करतोय. आता छान दर्शन झालं. आतमध्ये कसं म्हणजे फोटो वगैरे काढून देत नाही. तर चिन्मय बघा प्रसाद घेऊन धावत त्याच्या पप्पाला द्यायला आला. तर मी थोडंसं बाहेर असं व्हिडिओ काढलं आहे मंदिराच्या बाहेर, कारण आतमध्ये अलाउड नाही आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं आमचं आज दर्शन झालं. इथे कृष्ण टेम्पल आहे, पण इकडे गणपती बाप्पासुद्धा आहेत आणि मातासुद्धा आहेत. त्यानंतर मी घरी आली. घरी आल्यानंतर मोदकाचं नैवेद्य दाखवलं आणि छान आरती केली. तुम्हाला माझी आजची सेवा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.
आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.